Don't forget to subscribe to our channel and press the bell icon to get the latest updates of Aakar Foundation. Aakar Foundation. आज आपल्यामध्ये मान्यवर न्यायाधीश साहेब उपस्थित आहेत, आदरणीय श्री सुनील शुक्रे सर. मी खरंच मगाशी सरांनी सांगितलं की इतका वेळ ते बसले, त्यांच्याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले, पण आम्हाला सुद्धा मनापासून अतिशय आनंद झाला की सर या कार्यक्रमाला आपण पूर्ण वेळ उपस्थित राहून याचा आनंद घेतला, सगळं समजून घेतलं. मी आपल्याला आदराने इथे आमंत्रित करते. विद्यार्थी वाट पाहतात. आमच्यावर उपस्थित सर्व मान्यवर, आमचे परमस्नेही डॉक्टर अशोक लेंडे हे आजीव सदस्य आहेत मुंबई युनिव्हर्सिटीचे ॲडवायझरी काउन्सिलचे. ऋषिकेश मोरजी हे माझे शेजारी पण आहेत, नुकते झाले. रामबाग सर, प्रवीण मुंडे सर, मदन बैराळे सर, हर्षद हिवरखेडकर सर, सगळे गुणवंत, यशवंत, प्रज्ञाशील सगळ्या विद्यार्थ्यांचे जे इथे पालक, माता पिता, स्वकीय आप्तबंधू आलेले सगळे विद्यार्थी, यशवंत विद्यार्थी, यशवंत होण्यासाठी इच्छुक असलेले विद्यार्थी आणि आपण सर्वजण. सर्वप्रथम मी रामबाग सरांना थँक्स देतो, आभार मानतो की त्यांनी मला इथे येण्याची संधी दिली. आणि ऑफकोर्स डॉक्टर लेंडे सर पण आहेत त्याच्यामध्ये, त्यांची पण मी थँक्स मानतो. त्याच्यामुळे मला इथे येण्याची संधी मिळाली आणि तुम्हाला सर्वांना तुमच्या रिप्रेझेंटेटिव्हला ऐकायची पण संधी मिळाली. आज आपण इथे जो जमलेलो आहे हा एक विशेष दिवस आहे. या दिवशी आम्ही सर्वांनी जे भारताचे विभूती थोर महात्मे होऊन गेले, जिजामाता, शिवाजी महाराज, डॉक्टर भीमराव आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, राजर्षी शाहू महाराज आणि इतर सर्वजण यांना आपण सगळ्यांनी अभिवादन केलेलं आहे, मी पण करतो. आणि आपण या सर्वांनी आपल्याला सामाजिक बंधू, समता, न्याय याची शिकवण दिली, अन्यायासाठी लढण्याची शक्ती दिली, संघर्ष करण्यासाठी सांगितले आणि लोकांना न्याय देण्यासाठी झटायला सांगितले. त्यानुसार आपण वागले आहोत आणि आज आपण इथपर्यंत आलो. भारतीय समूहाने, समाज समूहाने जी प्रगती केली आहे ही आपल्याला दिसते आहे. अजून बरेच काही बाकी आहे, परंतु जे काही झाले ते बऱ्यापैकी झाले, चांगले झाले आणि त्याचा पाया या सर्व तो विभूती महात्म्यांनी केलेला आहे. आणि आज आपण या दिवशी त्यांना आपण अभिवादन केलेलं आहे. याच दिवशी तुम्हा सर्वांचे इथे जे प्रथम गुरु आहेत, माता पिता बऱ्याच जणांचे आहेत, वाघ सर आहेत, मुंडे सर आहेत, पूर्ण फॅकल्टी आहे आकार फाउंडेशनचे, ते लोक पण आहेत, त्यांना पण आपण अभिवादन केलेलं आहे. परंतु या दिवशी अभिवादन करायचं त्याला जास्त महत्व आहे, कारण आज जन्माष्टमीचा दिवस आहे. जो पूर्ण जगद्गुरु आहे श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण, त्याचा दिवस आहे. त्याला संपूर्ण जगाचा गुरु मानलाय. त्याच्या दिवशी आज आपण या सगळ्या गुरूंना अभिवादन केलंय. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना यांचे आशीर्वाद मिळणार हे निश्चित. येथे बरीच भाषणं झाली, बरंच काही सांगितलं गेलं, अतिशय समर्पक सुंदर शब्दामध्ये वर्णन झालं, मार्गदर्शन पण झालं. त्याच्यातून मला एक कळलं की आकार फाउंडेशनचे अनेक काही पैलू आहेत. असंही सांगितलं की न्यायाधीश लोक, डॉक्टर लेंडे सर म्हणाले की न्यायाधीश लोकांना इतका वेळ बसलो तर थोडंसं डिस्कम्फर्ट होऊ शकतो. डिस्कम्फर्ट सुरुवातीला व्हायचं आहे, निश्चित आहे. जास्ती ऐकलं तर जास्ती बऱ्यापैकी डिस्कम्फर्ट व्हायचा. परंतु न्यायाधीश म्हणून काम करताना एक लक्षात आलं की न्यायाधीशाला एकच गुण जो सगळ्यात जास्त महत्वाचा असतो, तो जो बाळगावा लागतो, तो म्हणजे लोकांना ऐकून घेणे. लोकांना ऐकलं नाही तरी न्यायाधीश होऊ शकत नाही आणि लोकांना ऐकलं नाही तर निर्णय पण देऊ शकत नाही. तर त्याच्यामुळे मी आज जे काही ऐकलं त्याच्यातून मला जे काही मी शिकलो ती सहनशक्ती आणि त्याच्यातून
मी पण ऐकायची जी काही शक्ती लावली त्याच्यातूनच आज मी इथे बसू शकलो. मी वकिली करत असताना या संदर्भात जो पहिला धडा मला मिळाला तुमच्या एका सिनियरकडून मिळाला. मी अमरावतीला वकिली करत होतो. माझे वडील पण तेव्हा वकिली करायचे. आमच्या विरुद्ध एक अमरावतीतले एक वेल नोन क्रिमिनल लॉयर होते आणि त्यांची केस होती आणि आम्ही त्यांच्या विरुद्ध बाजूने होतो आणि सेशनच्या साहेबांसमोर केस सुरू होती. त्याच्यामध्ये काय आरोपी वगैरे होते ते आरोपींच्या बदलीने त्यांनी क्रिमिनल रिव्हिजन दाखल केलेली होती आणि तर ते त्यांनी सांगितलं किंवा की हे आमचे आरोपी आहेत आणि ही आमची अशी केस आहे. त्यांनी 2-3 शब्द नाही बोलले तर न्याय सेशनचे साहेबांनी सुरू केलं. ते बहुधा वाचून आले असले पाहिजे. त्यांनी सांगितलं की हा मला माहिती आहे तुम्ही असं केलं तुम्ही तसं केलं तुम्ही या दिवशी इकडे गेला होता रात्री इकडे गेला होता आणि हे एवढे साक्षीदार आहेत. तर या सिनियर वकील महाशयांनी शांतपणे एक 1-1.5 मिनिट त्यांना ऐकून घेतलं. नंतर त्यांना एवढंच म्हटलंय की महोदय मी आपल्याला एक प्रश्न करू. ते म्हणे विचारा की. हे म्हणाले की महोदय मला हे सांगा की ही केस कुणी दाखल केली आहे. मी दाखल केली की तुम्ही दाखल केली आहे. तर न्यायाधीश महाराज म्हणाले की केस तुम्ही दाखल केलेली आहे. मग ते म्हणाले की मग बोलायचं मी की तुम्ही बोलायचं. तर न्यायाधीश महाराजांना त्यांची चूक कळली. त्या दिवशी मला पण धडा मिळाला की न्यायाधीशाचं पहिलं काम ऐकून घ्यायचं आहे. येथे जी काही केस आहे ती केस तुमची आहे ती तुम्ही केलेली आहे आणि ती आम्ही ती ऐकण्यासाठी झालेलो आहे. खूप छान वाटलं. फक्त येथे आम्ही न्यायाधीश म्हणून ऐकलं नाही कारण इथे निर्णय देण्याची आमची काही कुवत नाही आणि क्षमता नाही. निर्णय देणारी जी ईश्वरी शक्ती आहे जी MPSC किंवा UPSCच्या माध्यमातून काम करते तर ते निर्णय देण्याचं त्यांचं काम आहे लोक करतीलच. या संपूर्ण सकाळपासून दुपारपासून जो कार्यक्रम सुरू झाला जी भाषणं ऐकली ठीक आहे फार छान वाटलं. एक मगाशी जसं सांगितलं आकार फाउंडेशनचा एक आणखीन एक नवीन पैलू पण बघायला मिळाला. आकार फाउंडेशन हे चांगल्यापैकी नागरी सेवक तयार करत नाही असं नाही तर एक उत्तमपैकी मोटिवेशनल स्पीकर्स पण तयार करतात आहे आणि ते त्याच्यामुळे आकार फाउंडेशनमध्ये ज्यांनी ॲडमिशन घेतली त्यांच्यासाठी मला तर वाटतं की एक विन विन सिच्युएशन आहे. तुम्हाला एक मिळेल किंवा दुसरं मिळेल किंवा दोन्ही मिळेल हे नक्की आहे. याच्यामध्ये आता एवढं सगळं बोलल्यानंतर आता आम्हाला एक प्रश्न पडला आहे की आता काय बोलावं. तुम्ही चांगल्यापैकी मोटिवेट झालेला आहे. मी बराच विचार केला की आता शेवटी काय बोलावं. मी मोडक सरांशी पण म्हणालो की आता मलाही काय बोलायला हा प्रश्न पडलेला आहे. पण नंतर मी असं ठरवलं की आपण मोजकच बोलावं तेवढंच बोलावं की जेणेकरून तुम्ही डिमोटिवेट होणार नाही. तर मी जास्त वेळ घेणार नाहीये तुमचा. एक तुम्हाला मी सांगतो की तुम्ही जे क्षेत्र निवडलेलं आहे हे क्षेत्र अतिशय एक चांगल्या एक वेगळ्या प्रकारचं क्षेत्र आहे. इंद्र सर मी त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. अगोदरच्या वक्त्यांनी पण सांगितलं की याच्यामध्ये एक समाजसेवेची पण संधी मिळते. ही खरं आहे की समाजसेवेची पण संधी मिळते. आता तुम्ही म्हणाल की एकीकडे पगार पण घ्या आणि दुसरीकडे समाजसेवेच्या गोष्टी करा तर हे कसं शक्य आहे. मी तुम्हाला सांगतो की जसं आता समाजसेवी संस्था आहे NGO ते पण समाजसेवा करतात. पण असं नाही की त्यांच्याजवळ फंड्स नसतात निधी असतात त्याचं स्वरूप वेगळं असतं. परंतु फंड्स किंवा निधीशिवाय समाजसेवा ही शक्य नाही. त्यामुळे पगार घेतला म्हणून समाजसेवा होत नाही असं नाही आहे. परंतु ही जी समाजसेवा आहे ती अतिशय वेगळी आहे. माझ्या मते ही मोलाची आणि दुर्मिळ अशी समाजसेवा आहे. समाजसेवा तर इतर लोकही करतात. इतर व्यवसायातले पण लोक करतात. वकील आहेत डॉक्टर्स आहेत चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत किंवा जजेस आहेत. परंतु यांनी जी काही सेवा केलेली असते त्या सेवेचा आणि सिव्हिल सर्वांनी नागरी सेवकांनी जो ही समाजसेवा आहे त्याच्यामध्ये बराच फरक आहे. डॉक्टर्स लोक पेशंटला अटेंड करतात त्याचे दुर्धर आजार पण बरे करतात. वकील लोक गेलेल्या केसेस कोणाला डिस्मिस झालेला असतो कोणाला मोठी शिक्षा झाली असते त्याच्यातून सोडवणूक करतात. चार्टर्ड अकाउंटंट आर्थिक फायदा करून देतात.
हे ती जी सेवा देतात बऱ्याचदा ती सेवा ही आजन्म पुरणारी असते आणि त्याच्यामधला जो त्याला मोबदला दिला गेला असतो तो फार कमी असतो. त्यामुळे एका दृष्टीने ते लोक सुद्धा समाजसेवा करतच असतात. जजेस लोक सुद्धा निर्णय देतात. निर्णय हे बऱ्याचदा पूर्ण त्याचं लाईफ अफेक्टिंग असतात. तर त्याच्यामध्ये पण लोकांचा फायदा होतो आणि त्याच्यामध्ये पण समाजसेवा होते. परंतु सगळ्यात मोठा जो फरक आहे नागरिक सेवक आणि याच्यामध्ये इतरांमध्ये की नागरिक सेवकाला ही समाजसेवा देण्याची जी संधी असते तर ही संधी त्याच्यामध्ये जे निर्णय घ्यायची क्षमता असते ती निर्णय पण घेता येते आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी पण करता येते. कधी कधी निर्णय घेण्यासाठी वरिष्ठांच्या अप्रुव्हल घ्यावं लागतं, एक प्रोसेस करून जावं लागतं. पण तेथे सुद्धा वरिष्ठांना पटवायचं काम याचं असतं आणि तो पटवतो आणि याला पाहिजे तसा निर्णय वरिष्ठांकडून आणतो आणि तो आल्यानंतर त्याची अंमलबजावणी थेटपणे करू शकतो. न्यायाधीशांनी निर्णय दिल्यावर न्यायाधीश हा अंमलबजावणी करू शकत नाही, ते दुसऱ्यांवरती अवलंबून असतात. डॉक्टरांचंही तेच आहे की त्यांना जर का असं दिसलं की एखाद्या लोकॅलिटीमध्ये जनरल हेल्थ कमी आहे किंवा कुपोषण आहे पण ते काही करू शकत नाही जोपर्यंत तिथे निर्णय देणारा आणि त्याच्या अंमलबजावणीचा अधिकार असलेला कोणी तिथे अधिकारी तिथे हजर नाही. त्याच्यामुळे त्यांची इच्छा या सगळ्यांची इच्छा समाजसेवेची इच्छा ही दुसऱ्यांवरती अवलंबून असते. वेअर ॲज नागरिक सेवकाच्या बाबतीमध्ये ही समाजसेवा तो स्वतःच्या इच्छेनुसार करू शकतो आणि म्हणूनच तो अतिशय परिणामकारकपणे तो ही समाजसेवा करू शकतो. हे जर का तुम्ही ध्यानात घेतलं तर तुम्हाला कळेल की तुम्हाला ही केवढी मोठी संधी मिळाली आहे किंवा मिळणार आहे. अर्थात यश येणं किंवा न येणं तो वेगळा भाग आहे. यशाची व्याख्या पण वेगळी आहे. तुम्हाला सांगितलंच नाही की यशाची व्याख्या काय असू शकते. यशाची व्याख्या म्हणजे एखादी पर्टिक्युलर गोष्ट मिळणं असं नाही आहे. तर आपलं व्यक्तिमत्व कसं घडलं आणि आपण आपला टेम्परामेंट कसा राहिला आणि आपण कसं वागू शकतो आणि समाजोपयोगी आपण कसं होऊ शकतो ही यशाची व्याख्या आहे. तो एकदम वेगळा विषय आहे. सध्या आपल्याला एवढंच बघावं लागेल की ही समाजसेवा आपण करताना आपल्याला इथे थेट संधी मिळते आहे. आपण लोकांमध्ये जाऊ शकतो, त्यांच्या समस्या समजून घेऊ शकतो. प्रत्येकाच्या समस्या वेगवेगळ्या राहू शकतात आणि त्यानुसार त्या समस्येनुसार निर्णयाची अंमलबजावणीमध्ये आपण कमी जास्त करू शकतो. अशी संधी इतर कोणालाही मिळत नाही. ती तुम्हाला मिळाली आहे किंवा मिळणार आहे. पण यासाठी तुम्हाला मी सांगतो, मला असं वाटतं की यासाठी मगाशी पण सांगितलं की एक टेम्परामेंट एक विशिष्ट प्रकारची ॲटिट्यूड असणं आवश्यक आहे, ज्ञान असणं आवश्यक आहे आणि काही गुण असणं आवश्यक आहे आणि स्वतःचे गुण आणि अवगुण किंवा दोष हे ओळखता येणं आणि त्याचं संवर्धन, गुणांचं संवर्धन आणि अवगुणांचं निर्मूलन करण्यासाठी जी कुवत लागते त्याची पण प्राप्ती करून घ्यावी लागते. तुम्हाला जसं आता याच्यासाठी तुम्हाला जर का ज्ञान जर का हवं असेल तर सगळ्यात पहिले एक नागरिक सेवक म्हणून तुम्हाला भारतीय घटना, राज्यघटना त्याचं ज्ञान सखोल अभ्यास असणं आवश्यक आहे. मगाशी येते सरांनी सांगितलं की आपली राज्यघटना ही सगळ्यात मोठी आहे. जगातली राज्यघटना सगळ्यात मोठी म्हणजे लिखित स्वरूपात असलेली राज्यघटना आहे. जी मूळ राज्यघटना होती ती 395 आर्टिकल्स आणि 7 शेड्यूल्स होते. नंतर त्याच्यामध्ये भर पडली, काही आर्टिकल्स निघालेत, काही आर्टिकल्स आलेत, पण आणि काही शेड्यूल्स वाढले. पण सर्वसाधारणपणे अशी ही घटना आहे. याच्यामध्ये प्रत्येक बाबींचा समाजाला उपयोगी असलेला किंवा समाजाच्या एक ऑर्डर निर्माण करण्यासाठी ज्या बाबी आहेत त्या प्रत्येक बाबीचा विचार करण्यात आला आहे. तिथे ते सिटिझनशिप असो, फंडामेंटल राईट्स असो किंवा विधानमंडळ, संसदीय मंडळ यांचा किंवा कार्यपालिका, न्यायपालिका, तसेच जो चौथा आपला आधारस्तंभ आहे आपला प्रेसचा, तो त्याच्याबद्दल पण फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन जे दिलं आहे त्याच्यावरती बराच कायदा आलेला आहे. आणि राईट टू डिसेंट वगैरे हे जे आपले जे नवीन कायदे झालेले आहेत ते लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक आहे. तर ते त्याच्याबद्दल सखोल चर्चा आहे, त्याच्याबद्दल प्रावधान केलेलं आहे. इतकंच काय की UPSC आणि MPSC पब्लिक सर्व्हिस कमिशन यांचं कॉन्स्टिट्यूशन कसं असायला पाहिजे, ॲडव्होकेट जनरल्स, अटॉर्नी जनरल्स हे कसे असायला पाहिजे, यांची क्वालिफिकेशन्स कसे असायला पाहिजे, प्रत्येक बारीक गोष्टींचा विचार केला आहे. सिव्हिल सर्व्हिसला प्रोटेक्शन कसं पाहिजे, त्यांना कसं काढता येणार नाही, त्यांना त्यांचे एक मिनिमम प्रोटेक्शन त्यांना द्यावं लागेल. ते आर्टिकल 311 आहे ज्यांनी हे प्रोटेक्शन दिलेलं आहे.
याचा तुम्हाला अभ्यास करणं फार गरजेचं आहे जर तुम्हाला यशस्वी एक नागरी सेवक व्हायचं असेल तर. याही मध्ये आणखीन जास्त महत्वाचे याच्यामध्ये 2 चॅप्टर्स आहेत की जे आहेत की मार्गदर्शक तत्त्वे ज्याला म्हणतात, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, की राज्याची नीती कशी असायला पाहिजे आणि त्याच्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे काय, ती तुम्ही वाचली असणारच, तुम्ही तयारी करताय. त्याच्याचबरोबर फंडामेंटल ड्युटीज, मूलभूत कर्तव्य, जसं मूलभूत अधिकार दिलेले आहेत पण मूलभूत कर्तव्य पण दिलेले आहेत. ह्या मूलभूत कर्तव्यांचा आम्हा सर्वांना बऱ्याचदा किंबहुना बहुतेक वेळा विसर पडतो की आम्हाला कसं वागायचं आहे, समाजात कसं वागायचं आहे आणि लोकांनी आणि समाजाचं हित कसं जोपासायचं आहे याचा एक पूर्ण मार्गदर्शन या मूलभूत कर्तव्यांमध्ये दिलेलं आहे. त्याचाही अभ्यास करावा लागेल. हे जर का तुम्ही करू शकला तर तुम्ही कायद्याची अंमलबजावणी चांगली करू शकाल, समाजसेवा पण चांगली करू शकाल. कॉन्स्टिट्यूशनच्या आधारित सगळे कायदे आहेत, कायदे भरपूर आहेत, पण आज आपला दुर्दैव असं आहे की त्या कायद्यांची अंमलबजावणी म्हणावी तशी होत नाहीये. ती तेवढी प्रभावी आणि परिणामकारकरित्या होत नाहीये. आणि म्हणूनच आजही ज्या पॉवर्टीची समस्या आहे, इलिटरसीची समस्या आहे, एन्व्हायरमेंटची समस्या आहे, बेरोजगारीची समस्या आहे, या सगळ्या बेरोजगारीचं मुख्य कारण असं आहे की आपण ज्या काही पॉलिसीज तयार केल्या, जे काही आपण नियम तयार केलेले आहेत, कायदे तयार केले, त्यांची अंमलबजावणी आपण नीट करत नाही आहे. आणि त्याच्यामुळे त्याचं मुख्य कारणही आहे, मला असं वाटतं की एक आपली कुठेतरी एक संवेदना हरवली आहे, की जी एक संवेदना लागते, एक आवश्यक संवेदना लागते, लोकांना समजून घेण्याची भावना लागते. आणि कायदा जेव्हा अंमलबजावणी करतो तर अंमलबजावणी करताना त्याच्या मागचा उद्देश काय आहे ते समजून घेण्याची जी भावना लागते, ती भावना आम्हा लोकांमध्ये जरा दोथट झाली आहे. आणि त्याच्यामुळे आज जे दिसत आहे, आज जे एकीकडे गरिबी, एकीकडे श्रीमंतीमध्ये किती की 10,000 करोड, 15,000 करोड, 1,000 करोडचे तुमचे बिल्डिंग्स बनवू शकतात. तुम्ही लग्नामध्ये तुम्ही काय करत नाही, सोन्याच्या पत्रिका देऊ शकता. तर एकीकडे अशी उदाहरणं आहेत आणि दुसरीकडे तुम्हाला गोल्ड मेडल किंवा सिल्वर मेडल मिळवणारे लोक आहेत की ज्यांच्या घरी जे झोपडीमध्ये राहतात आहे, की ज्यांच्याकडे 2 वेळचं जेवण मिळत नाही, ज्यांचे वडील एक रिक्षा पुलर होते, आई घरकाम करते, लोकांच्या घरी जाऊन भांडी घासतात. असे लोक पण आहेत ज्यांचा पाय गेलेला की ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये मेडल घेतलेले आहेत किंवा कॉमनवेल्थमध्ये घेतलेले आहेत. आपल्यासमोर हिमा दास आता एक ताजं उदाहरण आहे, जिने 400 मीटर्समध्ये सिल्वर मेडल घेतलेलं आहे. पण अशी परिस्थिती निर्माण व्हायचं जे मुख्य कारण आहे की मला असं वाटतं की संवेदना नसणं, ही संवेदना आणायला पाहिजे. आणि तुम्ही लोक आता यंग जनरेशनचे आहेत, नवीन जनरेशनचे आहेत, तुम्ही लोक आता समाजसेवेचा, नागरी सेवेच्या माध्यमातून करायचा एक वसा घेतलेला आहे. तर मला तुम्हाला म्हणायला जास्त आवडेल, तुम्ही बरेच जण उच्च अधिकारी आहेत, आणखीन पुढे मोठे होणार आहात, पण मुलांना म्हटलं की जी एक जवळीक येते ती जवळीक तुम्हाला तुमच्याशी साधायची आहे. म्हणून मी तुम्हाला याच असेच संबोधणार, तुम्हाला ही संवेदना पुन्हा जागवायची आहे. या संवेदनेने तुम्हाला लोकांमध्ये काम करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला स्वतःच्या भावना, त्यांचा आवेग तो पण कमी करावा लागेल. कारण यशस्वी होण्यासाठी किंवा संकटांना तोंड देण्यासाठी धैर्य आणि संयम हा जास्ती गरज असते. तुम्हाला असं दिसेल की जेव्हा तुम्ही समाजसेवा किंवा जेव्हा तुम्ही नागरी सेवक म्हणून काम कराल त्यावेळेला तुम्हाला कळेल की अरे हे जे आउटवर्डली सिम्बॉल्स आहेत प्रतिष्ठेचे, जे कार किंवा बंगला किंवा 4 लोक तुम्हाला सलाम करून राहिले, नमस्कार करतात किंवा तुम्हाला साहेब म्हणतात, हे फक्त हे देखाव्यापुरतेच असतात. परंतु आपली परिस्थिती बरीच वेगळी असते आणि त्या वेगळी परिस्थितीत तुम्हाला खूप संकटांना सामना करावा लागतो. त्याच्यामुळे बरीच भीषण परिस्थिती निर्माण होते. कधी लोक तुम्हाला असं दिसतं की ज्यांच्यामध्ये कुवत नाही आहे, ज्यांच्यामध्ये ब्रिलियन्स नाही आहे, ज्यांच्यामध्ये एक एबिलिटी नाही आहे, जे लोक शर्कर्स आहेत, काम करत नाही, असे तुमचे काही सहकारी असतात. पण निव्वळ एका त्यांच्या गुणामुळे की जे साहेबांची चमचेगिरी करू शकतात, त्या गुणांमुळे त्यांना प्रमोशन्स मिळतात आणि चांगले काम करणारे लोक बाजूला राहतात. परंतु यांनी तुम्हाला फ्रस्ट्रेट व्हायची काही गरज नाही आहे, कारण शेवटी प्रत्येक जण आपापल्या नशिबाने घेतो.
आणि एक नेहमी एक लक्षात ठेवा की ही संकट जी असतात ही संकट ही आपल्यातून एक चांगला एक आपला जो हिरा असतो तो हिरा त्या हिऱ्याला बाहेर काढण्यासाठीच असतात आणि म्हणून यांचा आपण धैर्याने आणि संयमाने सामना करायला पाहिजे. आणि सिव्हिल सर्व्हंट म्हणून काम करताना तर धैर्य आणि संयम आपल्या रागावरती नियंत्रण या गोष्टीचा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कारण तुम्हाला अशा अनेक वेळा अशा प्रसंग येतील की ज्या वेळा तुमची सहनशक्तीची परीक्षा घेण्यात येईल तेव्हा मित्रांनो मुलांनो तुम्ही सहनशक्ती सोडू नका. त्याला धैर्य आणि संयमाने जा. असं म्हणतात ना की एक क्षणाचा जो राग आहे एक क्षणाचा राग हा तुमचं पूर्ण आयुष्याचं नुकसान करू शकतो परंतु एक क्षणाचा संयम हे तुमचं आयुष्य बनवू शकतो. तर तो हा एक क्षण जर तुम्ही राग ओळखून धरला तर तुमचं पूर्ण आयुष्य बनेल. तुमचं जे काही जे तुम्हाला पुढे त्या रागामुळे तुम्ही राग जर काही व्यक्त केला तर तुम्हाला तात्पुरतं सॅटिस्फॅक्शन मिळेल परंतु नंतर पश्चातापाचीच वेळ येते. तर तसं व्हायला नको. तुम्ही जेव्हा नागरिक सेवक म्हणून काम करता तेव्हा तुम्ही एका सत्तेच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करता. सत्तेच्या क्षेत्र म्हणजे एक चक्रव्यूहासारखं आहे. येथे तुम्हाला जाण्यासाठी मार्ग परीक्षेच्या माध्यमातून सुकर असतो परंतु याच्यातून बाहेर सुखरूप येण्यासाठी मार्ग थोडासा दुष्कर असतो. आणि त्यामुळे इथे जर का करायचं असेल तर त्याला पूर्ण ज्ञान व्यवहार ज्ञान आणि कौशल्य हे स्वतःकडे बाळगायला लागेल. तेव्हाच तुम्ही या चक्रव्यूहातून तुम्ही सुखरूपपणे बाहेर पडू शकाल. तुम्हाला बऱ्याचदा असे प्रसंग येतील की तुम्ही जर का प्रामाणिक असाल सरळ असाल मनाने सरळ असाल सिंपल असाल तर तुम्ही आपल्या भावना ताबडतोब व्यक्त कराल. पण नंतर तुमचं असं लक्षात येईल की ही सिम्प्लिसिटी असा सरळपणा इथे चालत नाही. त्याचा एक्सप्लॉइट केला जातं. त्याच्यासाठी तुमचं नुकसान पण होऊ शकतं. त्यासाठी तुम्हाला एक समजूतदारपणे तुम्हाला तो सरळपणा ठेवायला पाहिजे. तो सरळपणा किती ठेवायचा कुठपर्यंत ठेवायचा ते तुम्हाला ठरवावं लागेल. ते परिस्थितीनुसार तुम्हाला बदलून घ्यावं लागेल. नाही तर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. ते तुम्हाला तुमचे बॉसेस असतात तुमचे मंत्री पण असतात तुम्ही थोडे खालच्या पोझिशनला असतात तर बऱ्याचदा तुम्हाला हे लक्षात येईल की ती पण माणसंच असतात आणि त्यांना सुद्धा तुमच्यासारख्याच इतर सर्वसामान्यांसारख्याच माणसाच्या भावना असतात. अहंकार पण असतो. तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्ती प्रज्ञाशील असतात त्यांच्यापेक्षा जास्ती ब्रिलियंट असतात हुशार असतात परंतु समजूतदारपणा असा असतो की समजूतदारपणा ही अशा व्यक्तीपुढे आपली जास्ती प्रज्ञा दाखवायची गरज नसते. कारण ती जर का दाखवली तर शक्य आहे की मग नुकसान पण होऊ शकतं. त्याच्यामध्ये कधी कधी तुम्हाला त्यांना पटवून द्यावं लागतं. ते पटवून घेण्याच्या परिस्थितीमध्ये नसतात परंतु त्यांना चूक आहे असं म्हणणं पण योग्य नसतं. याच्यासाठी तुम्हाला एक व्यवहार कौशल्य हा एक गुण बाळगून घ्यावा लागतो. आता जसं एक पाण्याचा एक ग्लास आहे तो अर्धा भरलेला आहे. तो एखादा सरळ व्यक्ती असेल तो म्हणेल की ग्लास हा ग्लास आहे हा अर्धा रिकामा आहे. दुसरी सरळ व्यक्ती म्हणेल की हा ग्लास अर्धा भरलेला आहे. परंतु ज्याच्याकडे व्यवहार कौशल्य आहे तो म्हणेल की ग्लास हा गरजेपुरताच भरलेला आहे. अशा प्रकारचं जर का व्यवहार कौशल्य तुम्ही दाखवू शकला आणि ते तुम्हाला दाखवावं लागेल तर निश्चित यश हे तुमच्या हातीच राहणार आहे. शहाणपण पण असायला पाहिजे. तुम्ही नुसतं निव्वळ हुशार ब्रिलियंट असून चालत नाही. तुमच्याकडे तो विवेक ती सत्सद विवेक बुद्धी ते पण असायला पाहिजे. आता जसं आपण म्हणतो ज्ञान आहे तुमच्याकडे हुशारी आहे तुम्ही ओळखलं की जसं आता आपण टमाट्याचे उदाहरण घेतलं तर टमाटर त्याच्याकडे पाहिल्यावरती त्याचे गुण पाहिल्यावरती कोणी म्हणेल की टमाटर हे फळ आहे परंतु ते फळ आहे म्हणून ते आपण फ्रूट सॅलेडमध्ये वापरू का ते फ्रूट सॅलेडमध्ये न वापरणं हे शहाणपण आहे. पहिलं हे ज्ञान झालं दुसरं हे शहाणपण झालं आणि हे पण गुण तुम्हाला घ्यावे लागतील. आणखीन एक गुण आहे. बाकीच्या गुणांबद्दल बऱ्याच चर्चा झालेली आहे
मी ते पूर्ण आता पुन्हा त्याबद्दल सांगणार नाही की माणसांनी चांगलं असायला पाहिजे. चांगुलपणा हा नेहमीच कामाला येतो, नेहमी चांगला असायला पाहिजे. पण तुम्ही जर का आपला पूर्ण जगाचा इतिहास बघितला, हे कशाला तुम्ही महाभारत जर का आपण त्याचा विचार केला तर तुम्हाला असं वाटतं का की चांगली माणसांना सगळ्या चांगल्या गोष्टी मिळतात आणि नेहमीच ते यशस्वी होतात? तुम्हाला हे कळेल की असं नाही आहे. चांगलं असायला पाहिजे तुम्ही, पण त्याचा अर्थ असा आहे पण तुम्ही चांगलं तेवढंच असायला पाहिजे की ज्याची जेवढी गरज आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला चांगलं राहायचं नाही त्या ठिकाणी निश्चितच तुम्ही त्याच्यापासून थोडं दूर जायला पाहिजे. मी असं म्हणत नाही की तुम्ही वाईट गोष्टी करा, परंतु तुमचा उद्देश, अंतिम उद्देश जर का चांगला असेल, तो उद्देश जर का प्राप्त करण्यासाठी चांगुलपणा हा जर का आडवा येत असेल तर त्याच्यासाठी एक थोडंसं एक मॉडिफिकेशन, त्याला कॉम्प्रोमाइज करणं आवश्यक आहे. महाभारतामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत. जसं द्रोणाचार्यांचं उदाहरण आहे की द्रोणाचार्यांना त्यांचा पुत्र अश्वत्थामा अत्यंत प्रिय होता. तो फार पराक्रमी होता, त्याला युद्धामध्ये हरवणं अशक्य होतं. हे अर्जुनाला माहीत होतं, युधिष्ठिराला माहीत होतं, भीमाला माहीत होतं, श्रीकृष्णाला तर अतिशय चांगलं माहीत होतं. आणि अश्वत्थामाजवळ अशा प्रकारची अस्त्र होती, एक दोन अस्त्र होती की जी यांच्याजवळ नव्हती. आणि त्याचा जर का त्यांनी वापर केला असता तर पूर्ण पांडवांची सेना, पूर्ण त्यांचे पतन होणं हे निश्चित होतं. आणि त्यांनी खूप संहार केला, त्यांनी संहार केला, त्यांनी 4 पुत्रांना मारलं. शेवटी हा तो ऐकत नाही असं आलं तर शेवटी असं श्रीकृष्णाने सांगितलं की आता एक रुमर बसवा की अश्वत्थामा गेला कारण द्रोणाचार्य फार संहार करून राहिले. तर त्यांनी ते सांगितलं. तर द्रोणाचार्यांनी म्हटलं की हे खरं आहे का? तर आता खरं आहे का तर ते हे श्रीकृष्णाला माहीत होतं की हे नक्की आता युधिष्ठिराला विचारणार. त्याआधी त्यांनी सांगितलं की आता एक काम करा की अश्वत्थामाचा हत्ती आहे, त्याचा वध करा, त्याचा वध करण्यात येतो. आणि मग द्रोणाचार्य याच्यावर पोहोचतात आणि यांना म्हणतात की अश्वत्थामा जिवंत आहे की मेला? ते म्हणतात अश्वत्थामा मेला, आणि परंतु तो हत्ती होता. हे तो हळू उच्चारतो, त्यावेळेला प्रश्न शंखनाद करतो आणि ते शेवटचे शब्द ऐकले जात नाही. आणि हे पूर्ण हाय घेतात आणि त्याच्यानंतर पूर्ण चित्रच पलटतात अश्वत्थामाला. नंतर मग त्याला मारण्यात येतं. अशा दुर्योधनाचं आहे. दुर्योधनाला त्याच्या आईला त्याला दिगंबर अवस्थेत बघायचं होतं. आणि म्हणून कारण तिची जो शक्ती होती, सिद्धी होती, आणि तिला दिसत होतं की याचा विनाश होणार आहे, तर याला सक्षम करणं, याला शक्ती देणं आवश्यक होतं. म्हणून तिने सांगितलं की पुत्रा तू रात्री ये, आंघोळ करून ये आणि कुठलेही कपडे घालू नकोस, मी पट्टी सोडून आणि माझी शक्ती मला द्यायची आहे. पण श्रीकृष्णाला माहित होतं. श्रीकृष्ण मध्येच रात्रीच्या वेळा याला भेटला आणि याला म्हणाला की अरे तू आपल्या आईसमोर अशा अवस्थेत जाणार आहे, कमीत कमी काहीतरी एखादा पंचायत उंगा. त्यांनी श्रीकृष्णाचं म्हणणं आहे की आईसमोर गेला आणि तेवढा त्याच्या कमरेच्या जवळचा भाग त्याचा कमकुवत राहिला आणि त्याचाच फायदा घेण्यात आला. अशी अनेक उदाहरणं आहेत. जयद्रथाचं उदाहरण आहे, आपल्या रिसेंट काळात पण आहे. तर शेवटी हे उदाहरण आपल्याला हेच सांगताय की तुमचं जर का चांगला गोल असेल, चांगलं कार्य असेल, ते करायचं असेल तर कधी कधी तो चांगलपणा पण तुमच्या आडवा येऊ शकतो. तो आडवा जर का येणार असेल तर ते ओळखायला पाहिजे आणि त्याच्यातून आपण एक व्यवहार कौशल्य वापरून एक दुसऱ्या प्रकारचा मार्ग, एक सोल्युशन काढायला पाहिजे. हे आपल्याला शिकता आलं पाहिजे. अशी अनेक उदाहरणं ज्याच्यातून आपल्याला निश्चितच शिकता येईल. पण शेवटी जाता एक सांगतो की चांगुलपणा जो आहे ना, चांगुलपणा हा कायम टिकत असतो तुमच्या हयातीमध्ये आणि तुमच्या हयातीनंतर सुद्धा. जसा फुलाचा जो सुगंध असतो ना, फुलाचा सुगंध हा वारा ज्या दिशेने वाहतो त्याच दिशेने दरवळतो. चांगुलपणाचा जो सुगंध आहे तो मात्र सगळ्या 10 दिशांना दरवळत असतो आणि तोच तुमची प्रतिष्ठा आहे. अशा पद्धतीने तुम्ही राहिला तर तुम्हाला तुमचं नक्की कल्याण. थँक्यू. धन्यवाद.